मस्त हा मासा मऊ आणि लवकर शिजतो आणि याची चवसुद्धा खूप सुंदर लागते। जास्त हा मासा काटेरी नसतो, फक्त एकच काटा असतो त्यामध्ये मध्यभागी। नमस्कार, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बनवणार आहोत खूपच चवदार, झणझणीत आणि घरगुती मुशी माशाचं कालवण। ही रेसिपी अगदी खास कोकणातील पारंपरिक पद्धतीने बनवलेली असून भाकरी, भात किंवा सोलकढी सोबत खूपच छान लागते। तर लगेच सुरुवात करूया। या माशाच्या रस्स्यासाठी आपण इथे वाटण करून घेऊया। थोडंसं इथे आपण तेल घेतलेलं आहे, त्यामध्ये टाकायचे खडे मसाले। थोडंसं आता आपण हे हलवून घेऊया। आता मसाल्यासाठी इथे आपण उभा चिरलेला कांदा तेलामध्ये छान भाजून घेऊया। छान तेलामध्ये याचा रंग लालसर होईपर्यंत कांदा चांगला भाजून घ्यायचा, त्याने चव खूप छान येते। कांदा छान आपला भाजून झाला आहे। आता आपण हा एका प्लेटमध्ये काढून घेऊया। आता इथे आपण बारीक किसलेलं सुकं खोबरं भाजून घेऊया। हे सुकं खोबरं छान सोनेरी रंग येईपर्यंत आपण चांगलं भाजून घेऊया। छान इथे आता आपलं सुकं खोबरं भाजून झालेलं आहे। आता आपण एका बाजूला काढून घेऊया। आता आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये जे भाजलेला कांदा आहे तो घालून घ्यायचा आणि जे आपण सुकं खोबरं भाजून घेतलं आहे ते सुद्धा आता आपण यामध्ये घालून घेऊया। आता वाटणामध्ये 7 ते 8 आपण लसूण पाकळ्या घालून घेऊया। 4 आल्याचे तुकडे घालूया आणि भरपूर अशी आपण हिरवी कोथिंबीर घालून घ्यायची आहे। आता हे आपण चांगलं मिक्सरमध्ये वाटून घेऊया। बघू शकता इथे आपले छान बारीक वाटून झालेलं आहे। आता इथे आपण मुशी मासा साफ करून घेतलेला आहे, त्याचा शेल वगैरे आपण काढून घेतलेला आहे। मध्ये आपण हळद घालून घ्यायची आहे आणि भिजवलेल्या चिंचेचा कोळ घालून घ्यायचा आहे, यामुळे माशाचा जो वास असतो तो कमी होतो। आता हळद आणि चिंचेचा जो कोळ आहे तो आपण प्रत्येक माशाच्या तुकड्याला लावून घेऊया। आता आपण हे 10 ते 15 मिनिटं चांगलं हे मुरण्यासाठी ठेवून द्यायचं। आता आपण फोडणीसाठी कढईमध्ये तेल घेऊया। तेल आता आपलं छान तापलं की इथे आपण बारीक ठेचलेला लसूण घालून घ्यायचा आहे। लसूण आता छान पोळला की आपण इथे 2 चमचे मालवणी मसाला घालून घेऊया आणि 1 चमचा आपण इथे रेग्युलर तिखट घालून घेणार आहोत। थोडीशी हळद घालून घेऊया। मॅरिनेशनला आपण हळद ऑलरेडी घातलेली आहे। आता हे चांगलं आपण हलवून घ्यायचं। आता आपण जो मुरण्यासाठी मुशी मासा ठेवलेला आहे तो आता आपण यामध्ये घालून द्यायचा। आता छान आपण हे हलक्या हाताने हलवून घेऊया। आता हा मसाला खाली करपू नये म्हणून आपण इथे गरम पाणी थोडंसं घालून घ्यायचं आहे। आपल्या आवडीनुसार जसं आपल्याला घट्ट किंवा पातळ हवं आहे तसं आपण यामध्ये पाणी घालून घ्यायचं। आता आपण यामध्ये जो वाटून घेतलेला मसाला आहे तो आपण इथे 2 चमचे घालून घ्यायचा आहे।
हलक्या हाताने आपण आता हे हलवून घेऊया. त्याला छान मिक्स झालेला आहे. आता आपण इथे वरून 1 चमचा फिश रस्सा मसाला घातलेला आहे. त्याने खूप छान चव येते रश्श्याला. आता आपण यामध्ये आंबटपणासाठी जी उरलेला थोडासा चिंचेचा कोळ आहे तो यामध्ये घालून घेणार आहोत. तुम्हाला जितकं आंबट हवं आहे तितकं घालून घ्यायचं. लगेच आपण चवीनुसार मीठ सुद्धा यामध्ये घालून घेऊया. छान आता आपण हलवून घ्यायचं. शिजतानाच इथे आपण आता बारीक चिरलेली थोडीशी कोथिंबीर सुद्धा घालून घ्यायची. झाकण मारूया आणि आता हे आपण 10 मिनिटं चांगलं शिजवून द्यायचं. हा जो मुशी मासा आहे तो थोडासा मऊच असतो, त्यामुळे हा मासा जास्त शिजायला टाईम लागत नाही. छान याची चव मटणासारखी लागते. मस्त होतो याचा रस्सा. छान इथे आपलं मुशीचा कालवण तयार झालेला आहे. आता आपण यावरती थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची. झाकण ठेवूया आणि आता आपण गॅस बंद करूया. बघू शकता कसलं आपलं मोरी माशाचं कालवण तयार झालेलं आहे. अगदी कमी वेळात आणि कमी साहित्यात या मोरी माशाचं कालवण अगदी मटणासारखी छान आणि सुंदर बनतं. हे कालवण आता आपण सर्व करून घेऊया. या मोरी किंवा मुशी माशाचं जे कालवण आहे हे आपण भाकरी, भात किंवा सोलकढी सोबत खायला एक नंबर लागतं. जर तुम्हाला कोकणी आणि पारंपरिक मुशी माशाचं कालवण जर तुम्हाला आवडलं असेल तर ही रेसिपी नक्की करून बघा. रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तोपर्यंत पुन्हा भेटूया अशाच पारंपरिक रेसिपींसाठी. तोपर्यंत धन्यवाद.